तर जय शिवराय मित्रांनो, मी सर्वांचा लाडका विशाल. खूप दिवसानंतर आपले व्हिडिओ राहिलेत. मान्य आहे का, आपण पुण्याला गेलो होतो त्याच्यामुळे थोडे दिवस व्हिडिओ बंद होते. इथं नदीचं वगैरे सगळं बोरडगावच्या आहे ना साईडला पूर्ण आहे ना रस्ता वगैरे सगळं जाणार क्लीन करून घेतला होता. आणि इथं साफसफाईचं पण काम चाललेलं होतं. रस्ते वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं. ते माणसाचं नाव सांगायची गरज नाही. ते आहेत आपले संकेतदादा कुलट आणि मुन्ना भाऊ कुलट यांनी सगळं नीट करून घेतलं होतं. त्याच्यात आपले संग्राम भाई जगताप यांचं इथं आगमन झालं, कारण की त्यांच्या हस्ते रिबीन वगैरे कट होणार होता. नंतर काय सगळं झाल्यानंतर आहे ना आपले संग्राम भाई जगताप आणि आपले संकेत भाऊ कुलट हे दोघं नाही का मस्त गाडीवर चाललेले होते. सगळं झालं. रिबीन कापायचा टाईम आला होता. फटाके मस्तपैकी फोडून वगैरे झाल्यानंतर म्हणलं तुम्हाला ड्रोननी पण दाखव, कारण की ड्रोननी पण खूप सारे व्ह्यू घेतलेले होते. त्याच्यानंतर मस्तपैकी रिबीन वगैरे कापायचा टायमिंग आला. रिबीन वगैरे सगळं कट झाल्याच्या नंतर भयांना मस्तपैकी वळून वगैरे घेतलं. वळून वगैरे झाल्याच्या नंतर आहे ना इथं नारळ वगैरे फोडायचा कार्यक्रम होता, जो की नारळ वगैरे फोडून मस्तपैकी सुरुवात झाली नवीन. आणि नंतर भैयान ते सगळे आतमध्ये आले. म्हणलं तुम्हाला एंट्री ड्रोननीच दाखवतो आपण, फ्रंटनीचं सगळे दाखवतो आपण, जरा वेगळं दाखवतो ड्रोननी. नंतर काय मस्तपैकी आहे ना सगळे बसून वगैरे घेतलं. आणि नंतर सत्काराचा कार्यक्रम चालू झाला. संकेतदादा कुलट यांनी मस्तपैकी संग्राम भाई जगताप यांचा सत्कार वगैरे करून घेतला. सत्कार वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही सगळे म्हणलं आता सत्कार वगैरे तर होच राहिला आहे. सत्कार झाल्यानंतर म्हणलं तुम्हाला पब्लिक जरा ड्रोनने दाखव, आहे की नाही. ड्रोनच्या खूप साऱ्या फुटेज होत्या. मग म्हणलं नसतं आज ड्रोनच दाखवायचं. नंतर काय तुम्हाला पब्लिक वगैरे दाखवलं. भैया निघाले मस्तपैकी भाषण वगैरे करून त्यांच्या घराकडं ते चालले होते. त्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला पण जायचं होतं. ते तिथून निघाल्यानंतर गर्दी काय कमीच नव्हती बरं का. जिथं भैया असतात तिथं गर्दी 100% असते. तर जय शिवराय मित्रांनो, असेच व्हिडिओ बघायसाठी आपल्याला फॉलो नक्कीच करून घ्या. तर भेटू आपल्या नंतरच्या ब्लॉगमध्ये.